नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला हा पक्ष्यांचा दुसरा लॉट आलेला आहे. आता आपण पहिला लॉट आहे ना, म्हणजे जेव्हा त्यावेळेस उन्हाळा नव्हतं, ऊन नव्हतं, म्हणजे आपण एकदम रिझल्ट भेटला होता चांगला नेपाळचा. तर कंपनीचे साहेब आले होते. ते म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आता पडणार या लॉटला, तर तुम्हाला ड्रिंकरची गरज आहे. तुम्ही 2 लाईन एक महिन्यात म्हणजे ड्रिंकर डायरेक्ट पाणी बसून घ्या, नाही का, ड्रिंक भांड्याचा वापर करा पाण्यासाठी. तर आता निप्पल सिस्टीम मला वाटलं होतं चांगलं आहे बरं का, पण पक्षी उन्हाळ्यामध्ये निप्पल सिस्टीमना पाणी कमी प्रमाणामध्ये पितो किंवा ते पाणी गरम होतं, त्यामुळं आपल्याला ड्रिंकर बसावंच लागणार 2 लाईन एक महिना आपल्या पूर्ण शेडमध्ये. तर अशा प्रकारे ना आपण जे म्हणजे गरज येणारच आपल्याला ड्रिंकर बसायची. म्हणजे नेपाळचा रिझल्ट चांगला पण आहे आणि उन्हाळ्यामध्ये थोडेसे त्याचा वाईट पण परिणाम होतात. हा, म्हणजे जर वर्षामध्ये आपण एक 6-7 बॅच जर काढल्या तर 4-5 बॅच चांगलं निघू शकते निप्पल सिस्टीम. आणि जर उन्हाळ्यामध्ये हे प्रॉब्लेम देतच निप्पल सिस्टीम, त्यामुळे आपल्याला आता जरी आपण नाही बसवले ड्रिंकर, तर आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याला 100% बसावंच लागणार आहे. तर मी मग असं आहे ना, ड्रिंकर जर बसवायचीच गरज होती तर मग निप्पल नसते की तरी परवडलं असतं, असं माझं मत आहे बरं का. आता याला भरपूर खर्च येतो, पण इतर वेळेस आपण जे लॉट काढतो त्या लॉट साठी एकदम बेस्ट पर्याय आहे. हा बेस्ट पर्याय आहे बरं का. पण मग उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर करावा लागणार पडणार आहे, तेव्हा सुद्धा ड्रिंकरची गरज आहे माझ्या मते. आता कंपनी साहेब आहेत किंवा भरपूर शेतकरी पण त्यांना पाहिला, त्यांचं पण किंवा बरेच पोल्ट्री फार्मवाले शेतकरी आहेत आपल्या इथं पाण्यासाठी, तर ते म्हणताय ड्रिंकर पाहिजे होते, नाही का. तर आता आपण निप्पल सिस्टीम करून बसलेलो, त्याच्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही बरं का. तर आपण फक्त एवढंच 2 लाईनी करू शकतो आता ड्रिंकरच्या. तर बघू आता मग उन्हाळ्यात आपले ड्रिंकर तर होणारच आहे. तर तुम्हाला आम्ही माहिती देणार आहे आपल्या ड्रिंकर विषयी, आपण कसं बसवणार आहे का किंवा नाही. हा, म्हणजे 2 बसवणार आहे आपला प्लॅन आहे. मग पाहू आता. भरपूर कंपनी साहेब बोलताय की ड्रिंकर पाहिजेच होते, असं पक्षी चांगला पाणी पितो. आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे आपले व्हिडिओ, तर तुम्ही बघत राहा आपल्या व्हिडिओला आणि लाईक पण करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.